महाराष्ट्राच्या 7 आश्चर्यापैकी दौलताबादचा किल्ला हे एक आश्चर्य आहे. महाराष्ट्रातील औरंगाबाद जिल्ह्यातील दौलत गावाजवळ दौलताबाद किल्ला आहे. याचे पूर्वीचे नाव देवगिरी असे होते. यादव वंशाच्या काळामध्ये बांधलेला हा किल्ला गिरिदुर्ग या प्रकारातील आहे. यादव वंशाच्या 5वा राजा भिल्लम्मा याने हा किल्ला इसवी 1187 मध्ये बांधला. या किल्ल्यामध्ये प्रवेशासाठी 25 रुपयाचं तिकीट तुम्हाला काढावं लागेल आणि तुम्ही जर कॅमेरा सोबत नेत असाल तर त्यासाठी एक्स्ट्रा 25 रुपये तुम्हाला पे करावे लागेल. हा किल्ला किती सुरक्षित होता आणि किल्ल्यावर किती कडेकोर बंदोबस्त होतं हे तुम्हाला पुढे कळेलच. या किल्ल्याचा समावेश महाराष्ट्राच्या 7 आश्चर्यामध्ये का बरं झाला असावा, त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा लागेल. चांद मिनार, चिनी महाल आणि बारादरी या किल्ल्यातील मुख्य वास्तू आहे. आत प्रवेश केल्यानंतर तुम्हाला डाव्या बाजूला एक वास्तू दिसेल. ती आहे सरस्वती बावडी. बावडी म्हणजेच विहीर, जी वास्तुकलेचं एक उत्तम उदाहरण आहे. ज्याचा उपयोग गडांवर राहणाऱ्या लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी केला जात असावा. दौलताबाद किल्ल्यावर अनेक मंदिर तुम्हाला बघायला मिळतील. त्यात भारत माता मंदिर सर्वाधिक लक्षवेधी आहे, कारण या मंदिराचा परिसर अतिशय सुंदर आहे. ज्याच्या चारही बाजूंनी भव्य खांब तर आहे, पण त्यासोबतच तुम्हाला जे खांबांवर नक्षीकाम केलेले आहे ते बघून खूप आश्चर्य होतील. पूर्वी तेथे अतिशय थाटात नवरात्र उत्सव साजरा होत असावा असे वाटते. मंदिराभोवती मजबूत तटबंदी असून जी आजही सुस्थितीत आहे. समोर थोडं चालत गेल्यानंतर तोफ संग्रहालय दिसेल. दौलताबादच्या 7 मोठ्या आणि भक्कम दरवाजावर सुरक्षेसाठी तोफांचा बंदोबस्त ठेवण्यात आला असून आजही 16 फूट लांबीची तोफ शेवटच्या दारात ठेवण्यात आलेली आहे. या तोफेचं नाव आहे मेंढा तोफ. ती 5 धातूंनी बनलेली आहे. त्याचा एक भाग मेंढीच्या तोंडाचा बनलेला दिसतो. तोफ अतिशय अद्भुत आहे. या तोफेचं खासियत म्हणजे तोफ एकाच माऱ्यात एखादा गड किंवा किल्ला उद्ध्वस्त करण्याची क्षमता त्याच्यामध्ये होती असे सांगण्यात येते. उजव्या बाजूस उंच असा एक मनोरा दिसतो. या मनोऱ्याला म्हणतात चांद मिनार. या मिनाराला विजयी मनोरा पण म्हणतात. किल्ल्यामध्ये विशेष हेतूने बांधलेले लहान मोठे किल्लेदार क्षेत्र आहे. उदाहरणार्थ सांगायचं झाल्यास अंबरकोट म्हणजे सामान्य लोकांच्या रहिवासी क्षेत्र. दौलताबाद किल्ल्यांचे वैशिष्ट्य म्हणजे आजपर्यंत हा किल्ला युद्ध करून किंवा सैनिक बळावर कुणालाही जिंकता आला नाही. हा किल्ला शेवटपर्यंत अजिंक्यच राहिला. चिनी महाल. चिनी महाल एक दुमजली इमारत आहे, जिथे औरंगजेबाने गोलकोंडाचा राजा अबुल हसन तानाशाह याला 12 वर्ष कैद केले होते. देवगिरी किल्ल्यात अंधेरी या नावाने एक काळोखी खिंड आहे. गडद वळणे असलेला गडद रस्ता, त्यात घुसखोरांना गोंधळ टाकण्यासाठी आणि अडकवण्यासाठी त्या काळचं उत्तम डिझाईन होतं. या किल्ल्यातील वाटा आणि पायऱ्या अतिशय वळणदार बनवल्या आहेत. या शत्रूंच्या हालचाली कमी करण्यात केल्या असाव्या असं वाटतं. या किल्ल्यावर जाण्याचा मुख्य मार्ग म्हणजे एक पूल आहे, जो आता तुम्हाला लोखंडाचा दिसेल, पण त्या काळी तो चांबडाचा असायचा, जो शत्रू आल्यावर खेचून खाली उतरवला जायचा, जो 70 फूट रुंद आणि 80 फूट खोल आहे, ज्यात एकेकाळी मगरी होत्या असे इतिहासकार सांगतात. हेमंतपंती मंदिर हे वास्तू मंदिर आहे असे आपल्याला बाहेरून बघितल्यावर वाटतं, परंतु ते एक मस्जिद आहे. आज तुम्हाला खूप सुंदर आर्किटेक्चर बघायला मिळतील. किल्ल्यावर मला आवडलेलं हे सर्वात सुंदर वास्तू आहे.
इथे संपतोय माझा देवगिरीचा ब्लॉग. तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि अशाच व्हिडिओसाठी मला फॉलो करायला विसरू नका. बाय दॅट टाईम कीप ट्रॅव्हलिंग विथ अभिश्री.